मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर जी छोटीशी भूक असते त्यासाठी वेज कटलेट करणार आहोत आज. कसे करायचे ते बघूया. वेज कटलेट करण्यासाठी इथे मी 4 छोटे बटाटे उकडून सालं काढून किसून घेतलेले आहेत. माझ्याकडे बटाटे लहान होते त्यामुळे मी 4 घेतलेत. त्याच्यानंतर 1 वाटी फ्रोझन मटार आहेत, 1 गाजर आहे, अर्ध बीट आहे आणि 3 ब्रेडचे स्लाइस मिक्सरमधनं काढून ब्रेड क्रम्स करून घेतलेले आहेत. तर आता मी हे आधी थोडेसे कुस्करून घेते. याच्यात तुम्ही हव्या त्या भाज्या घालू शकता. कॉर्न आवडत असतील तर स्वीट कॉर्न घाला. त्याच्यानंतर एखादी पालेभाजी आवडत असेल, पालक वगैरे, तर तो घालू शकता. कांदा घालू शकता, फरसबी घालू शकता. आता आपण हे सगळं एकत्र करूया. मला हे अगदी मॅश करायचं नव्हते, जस्ट थोडंसं मी दाबून घेतलं. ते ब्रेड क्रम्स अशासाठी घालतो की कधी कधी ना बटाटा सैल असतो, त्याला पाणी सुटतं बटाट्याला. तर तसं झालं तर आपले कटलेट्स आपल्याला नीट वळता येत नाहीत. त्यामुळे ब्रेड क्रम्स घालावेत, म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर असतं ते शोषलं जातं. ब्रेड नसेल तर तुम्ही आपल्याकडे जे पोहे असतात कांदे पोह्याचे, ते पण मिक्सरला घेऊन तुम्ही त्याचाही चुरा करू शकता आणि तोही घालू शकता. अगदी वाटलं तर थोडा रवा घातला तरी चालेल. या सगळ्यामुळे या बटाट्यातलं किंवा भाज्यांमधलं जे मॉइश्चर असतं ते सगळं मिळून येतं. आता याच्यात आपण जरा कोरडे मसाले घालून घेऊ. हळद, तिखट, आमचूर पावडर, थोडी काळी मिरी पूड, धनेपूड, चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडीशी साखर घालते आहे मी, थोडंसं हिंग आणि आता आलं मिरचीची पेस्ट घालते. ती थोडीशी 1-1.5 चमचा घातली आहे मी. आणि आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आता हा गोळा तयार झालेला आहे. आता तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कटलेट्स बनवू शकता, म्हणजे गोल टिक्की सारखे बनवू शकता किंवा सिलेंड्रिकल शेप हवा असेल तर तो बनवू शकता. कुठल्याही हव्या त्या आकारात बनवू शकता. आज आता इथे मी माझ्याकडे हा हार्ट शेप आहे, त्या शेपमध्ये बनवणार आहे. बनवायला अतिशय सोपे, दाखवते मी कसं बनवायचं ते. असं काही तुमच्याकडे असेल एखादा शेप तर त्या शेपमध्ये पण तुम्ही बनवू शकता. हा ठेवला आहे. आता हा गोळा घेतला आहे एक. आणि इथे मी जाड रवा घेतलेला आहे. त्या रव्यामध्ये आता हे घोळवते. हे बघा. आणि असे आता आपण सगळे कटलेट्स रेडी करून घेऊ. आता रवा लावायची अजून एक पद्धत दाखवते. आपण हे डायरेक्ट रव्यावरच ठेवलंय, तसंच दुसऱ्या बाजूनी पण. आणि आता अलगद काढूया. आणि या ज्या कड्या आहेत त्या आपण रव्यामध्ये व्यवस्थित घोळवून घेऊ.
इथे मी शॅलो फ्राय करणार आहे हे कटलेट, त्यामुळे तेल ठेवलं आहे थोडंसं पॅनमध्ये गरम करायला. ते गरम झालं की आपण कटलेट शॅलो फ्राय करू. आता इथे ना मी हे कटलेट एक 15 मिनिटासाठी फ्रीझरमध्ये ठेवले होते. असं केल्यामुळे कटलेट सेट होतात. तुम्हाला जर ते लगेच तळायचं नसेल तर ही एवढी प्रोसेस करा आणि एखाद्या छान डब्यामध्ये बंद करून तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवलेत तर तुम्हाला पाहिजे तेव्हा पटकन शॅलो फ्राय करता येईल किंवा तळता येईल. तर हे इथपर्यंत ही जी प्रोसेस आहे ही मात्र करून मगच फ्रीझरमध्ये ठेवा. तर आता आपण तळायला घेऊया. इथे माझं तेलही तापलेलं आहे. आता उलटवून घेते मी. छान दोन्ही बाजूनी आपल्याला ते लालसर होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचं. याला खूप वेळ लागत नाही कारण ऑलरेडी आपले पदार्थ तसे बऱ्यापैकी शिजलेले असतात. आपले मस्त कटलेट रेडी आहेत. हे आता मी काढते. बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूनी झालेले आहेत ते व्यवस्थित. तसेच बाकीचे आता करून घेते मी. आपले हे पण झालेले आहेत कटलेट्स. हे पण काढूया आपण. मस्त आपले कटलेट्स तयार आहेत. मी तुम्हाला एक उघडून दाखवते. बघा खूप छान झालेत. गरमागरम कटलेट्स रेडी आहेत. सॉस बरोबर खा, हिरव्या चटणी बरोबर खा, कशाही बरोबर खा, खूप सुरेख लागणार आहेत. मस्त गरमागरम व्हेज कटलेट आपले तयार आहेत. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम लुसलुशीत. इतके सुंदर लागत आहेत. मस्त झालेत. रेसिपी तर मंडळी तुम्ही बघितलीच. आवडली असेल तर लीना सुगरणकट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनला देखील क्लिक करा. चला तर मग अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.